नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्याला आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज थोडासा वेगळा विषय घेतला मी। त्याला राजकारणाचा स्पर्श होईलच त्याला, पण वृत्तपत्र स्वातंत्र्याचा प्रश्नसुद्धा दिवसेंदिवस महत्त्वाचा होत आलेला आहे। 2014 पासून म्हणजे विशेषतः मोदी पर्वापासून सर्व प्रकारचा स्वातंत्र्याचा संकोच होता आहे। कसा होतो हे आपल्याला माहिती आहे। मग विरोधी पक्षांच्या नेत्यांना अटका करणं, त्यांच्या मागे ईडी लावणं, संसदेमधून विरोधी पक्षांच्या नेत्यांना निलंबित करणं, अनेक जी विधेयकं संसदेच्या स्थायी समितीकडे पाठवली जायची ती पाठवायचीच नाही, जी तातडीने विधेयकं मंजूर करून घ्यायची आहेत ती मनी बिल म्हणून मंजूर करून घ्यायची, न्यायालयावरती दबाव आणायचा, नंतर संपूर्ण प्रशासकीय म्हणजे संपूर्ण सनदी अधिकारी जे असतात त्यांच्यावरती दबाव आणायचा, प्रशासनामध्ये आपली माणसं म्हणजे संघ भाजपची माणसं घुसवायची, अगदी अर्थ खात्यामध्ये किंवा कुठल्याही खात्यामध्ये तुम्हाला वर्तमानपत्राचे म्हणजे पत्रकार असतील, सोशल मीडियाचे पत्रकार असतील, टेलिव्हिजनचे पत्रकार असतील, ते सहजपणे जाऊन बातम्या घेत असत, बातम्या मिळवत असत। पण आता प्रायर अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय तुम्हाला जाताच येत नाही पत्रकारांना। एवढंच नाही तर संसदेच्या सुद्धा काही भागामध्ये पत्रकारांना पूर्णपणे बंदी आहे। सहजपणे पूर्वी गप्पा मारता यायच्या सेंट्रल हॉलमध्ये खासदारांच्या, ते शक्य झालेले नाही, आता शक्य नाही। आता अशा प्रकारचं जे लोकशाहीचे सगळे स्तंभ आहेत ते पोखरले गेलेले आहेत मोदी पर्वामध्ये। हे स्पष्टपणे उदाहरणासह देता येऊ शकतं तुम्हाला। आता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यासुद्धा तुम्हाला सांगतो की निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर त्याच्या अगोदर ज्या सूचना करण्यात आल्या होत्या आयोगानेच की अनेक वर्ष जे अधिकारी विशिष्ट ठिकाणी बसलेले महत्त्वाच्या ठिकाणी त्यांच्या बदल्या करा, पण त्या बदल्या केल्या जात नव्हत्या। जेव्हा आचारसंहिता लागू झाली तेव्हा तो दाट्या आला, मग तो निवडणूक आयोगाचा दाट्या चालू लागला। पण निवडणूक आयोग तरी किती स्वतंत्र आहे, किती स्वायत्त आहे, रिझर्व्ह बँक किती स्वायत्त आहे। शक्तिकांत दास यांच्या काळातली रिझर्व्ह बँक ही पूर्णपणे सरकारने आपल्या टाचेखाली आणली। सरकारचे रिझर्व्ह बँकेचे सगळे फंड आपल्याकडे आणायचे। एक कॉन्स्टिट्यूशन ज्या संस्था आहेत, अगदी लोकसभेचे अध्यक्ष असतील, राज्यसभेचे उपराष्ट्रपती, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष किंवा विधानसभेचे अध्यक्ष हे कशा प्रकारे वागत आहेत, राज्यपाल पदाचा गैरवापर कसा होतोय, सर्वोच्च न्यायालयाला कान उघाडणी करावी लागते। तामिळनाडूचे जे राज्यपाल सांगत होते की अमुक तमुक मंत्र्याला तुम्ही घेऊ शकत नाही, तेव्हा सांगायला लागलं की ते तुमचं काम नाही, मुख्यमंत्री ठरवतील काय। त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वातंत्र्याचा, स्वायत्ततेचा संकोच होत चालला आहे। आणि ही सगळी पार्श्वभूमी यासाठी सांगितली की लोकशाही हा जो आपला चॅनल आहे, मराठी चॅनल आहे, त्या लोकशाही चॅनलचे संपादक कमलेश सुतार यांनी आज एक पोस्ट टाकली। ती पोस्ट वाचून मला धक्का बसला। लोकशाही मराठी सोबतचा प्रवास कालपासून थांबला। अवघ्या एका वर्षात चॅनेलचा TRP 4.5 वरून 9.25 वर आला। यूट्यूब चॅनेलने 10 लाखाचा टप्पा पार केला। अनेक नवनवीन प्रयोग केले, नवे मित्र मिळाले, नवे अनुभवही मिळाले। प्रवास अचानक का थांबला त्याच्याबद्दल त्यांनी काही लिहिले नाही, ते केव्हा तरी सविस्तर लिहितील। नवीन भूमिका लवकरच अशी पोस्ट त्यांनी टाकलेली आहे। कमलेश सुतार हे अतिशय चांगले संपादक, तरुण संपादक, उत्साही संपादक, प्रयोगशील संपादक, सर्जनशील संपादक आणि मुख्य म्हणजे धाडसी संपादक। तुम्हाला माहिती आहे की किरीट सोमय्या यांचं जे सगळं प्रकरण काय झालं होतं, ते किरीट सोमय्या या व्यक्तिमत्वाचा भांडाफोड जो होता तो लोकशाही चॅनलने केल्यावरती 2 वेळा त्यांचं प्रक्षेपण स्थगित करण्यात आलं। कमलेश सुतार यांच्या मागे यंत्रणा लागल्या, पण ते डगमगले नाहीत। हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। कमलेश सुतार हे इंडिया टुडेमध्ये होते, लोकमतमध्ये होते,
DDमध्ये होते, तिथून मला वाटतं कारकीर्द सुरुवात झाली असेल, सुरू झाली असेल, म्हणजे दूरदर्शनमधनं. नंतर ऑल इंडिया रेडिओमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं. टाइम्स नाऊमध्ये होते, न्यूज एक्समध्ये होते आणि लोकशाही चॅनलमध्ये येण्यापूर्वी मुंबई तकमध्ये आपण सगळे त्यांना बघत होतो. अतिशय चांगल्या प्रकारचं रिपोर्टिंग करणं, ॲनालिसिस करणं घटनांचं, हे मी त्यांना इंडिया टुडे चॅनलमध्ये, आजतकमध्ये, मुंबई तकमध्ये हे बघत आलो आहे. अत्यंत बॅलन्स, संतुलित पद्धतीने मतांची मांडणी, कुठलाही कार्यक्रम घेताना त्याचा रिसर्च करणं, काहीतरी फेकाफेक करणं, ढोबळ मांडणी हे करणं नाही. पूर्णपणे अभ्यासपूर्ण पद्धतीने संशोधन करून एखाद्या विषयाचे सगळे पैलू मांडणं, एकांगी कार्यक्रम होऊ नये याची दक्षता घेणं, रिपोर्टिंग करताना सुद्धा किंवा विश्लेषण करताना सुद्धा ते पथ्य पाळणं की आपण एकाच पद्धतीने, एकतर्फी पद्धतीने मांडणी करत नाही. लोकशाही चॅनलमध्ये मी त्यांच्याबरोबर अनेक चर्चांमध्ये सामील झालो. त्यांचं आग्रहाचं निमंत्रण असायचं आणि त्या चर्चामध्ये बोलायचं पूर्णपणे स्वातंत्र्य असायचं. निवडणूक विश्लेषण करण्यासाठी गेलो होतो मी त्यांच्याकडे अनेकदा. ऑनलाईनमध्ये अनेक चर्चांमध्ये सहभागी झालो आहे. त्यांच्याकडे बाईट्स दिले, त्यांच्याकडे फोनो दिलेले आहेत. पण हे लोकशाही चॅनेल कमलेश सुतार आल्यापासून त्याला एक व्यक्तिमत्व मिळालं. त्यापूर्वी अनेक संपादक तिथे येऊन गेले, पण लोकशाहीला एक लोकशाही नावाचा चॅनेल आहे आणि तो काहीतरी वेगळं करू पाहतो. अतिशय कमी साधन सामग्रीनिशी कमलेश सुतारने अतिशय चांगलं काम केलं. त्याच्यावर मला आठवते की मनोज जरांगे पाटील यांचं संपूर्ण हे आंदोलन माझ्या आठवणीपर्यंत नगरपासून ते पुण्यापर्यंत कदाचित कमलेश सुतार यांनी ते कव्हर केलं होतं, स्वतः जाऊन कव्हर केलं होतं. पॉडकास्ट केले होते त्यांनी. आदित्य ठाकरे असतील, प्रकाश आंबेडकर असतील, पॉडकास्टचा त्यांचा कार्यक्रम अत्यंत चांगला लोकप्रिय झाला. वेगवेगळ्या पद्धतीने जर आपण बघितलं तर कमलेश यांचं काम हे अतिशय चांगलं होतं. सरकारच्या विरोधात सुद्धा काही अडचणीचे प्रश्न असतील तर ते विचारणं, सरकारला जाब विचारणं, सरकारला धारेवर धरणं, यंत्रणांना धारेवर धरणं, लोकांचे प्रश्न मांडणं, हे कमलेश सुतार यांनी सातत्याने लोकशाही चॅनलमधनं आणि अन्य माध्यमात केलं. आता निवडणुका आहेत, देशात निवडणुका आहेत, महाराष्ट्रामध्ये निवडणूक आणि राजकारण हा अत्यंत चर्चेचा विषय आहे. अशा वेळी कमलेश यांच्यासारखा संपादक लोकशाही चॅनलमध्ये अचानकपणे का नाही आहे तिथे मला माहिती नाही. म्हणजे त्यांनी का राजीनामा दिला आहे किंवा ते लोकशाही चॅनलचे संपादक आता का राहिले नाहीत हे मला माहिती नाही. मी काही त्याचं स्पेक्युलेशन करत नाही. पण मी अवतीभोवतीची जी परिस्थिती बघतोय ती अशी आहे की जेव्हा निवडणुका होतात तेव्हा तर प्रसार माध्यमांवरती दडपणं येतातच, पण अनेक जास्त दडपणं येतात. आमच्या बातम्या दाखवा, आमच्या बातम्या याच पद्धतीने दाखवा किंवा आमच्या प्रतिस्पर्ध्याच्या बातम्या दाखवू नका, अशी अनेक दडपणं येत असतात. आणि अशा वेळी कमलेश सुतार यांच्यासारखा अँटी एस्टॅब्लिशमेंट अँग्री यंग मॅन की व्यवस्थेला प्रश्न विचारणारा माणूस हा व्यवस्थेला नको असतो, प्रसार माध्यमात नको असतो. मी तुम्हाला सांगतो की आज महाराष्ट्रात म्हणजे केंद्र सरकारच्याबद्दल मी मग सांगेनच, पण आज महाराष्ट्रात सुद्धा काही ठिकाणी संपादक कोण नेमतं तर त्याच्यामध्ये सुद्धा राजकीय नेता, म्हणजे आता महाशक्ती आहे आपल्याला माहिती आहे, भारतीय जनता पक्ष सांगतो अनेक ठिकाणी हा संपादक आम्हाला आहे, हा नको आहे, इतका त्यांचं नियंत्रण आहे. त्यांच्या पसंतीची माणसं संपादकपदी निवडली जातात. एवढंच नाही, मी तुम्हाला सांगतो की माझ्यासारख्या माणसाला मी जेव्हा व्यक्त होतो सोशल मीडियावर, मी लेख लिहितो, मी काही अग्रलेख लिहितो, पुस्तकं लिहितो, वेगवेगळ्या प्रकारच्या प्लॅटफॉर्म्सवरती मी असतो. माझ्या सोशल मीडियामध्ये माझा फॉलोअर वर्ग मोठा आहे. तर मी काही पोस्ट केली तर मला माझ्या मागे ट्रोलर्स लावणं काम हे संघटितपणे केलं जातं आणि त्याच्या मध्ये काही पत्रकारांना सुद्धा सामील करून घेतलं जातं. काही पत्रकार मुद्दामून मला ट्रोल करतात आणि ते काही माध्यम समूहामध्ये आहेत, कार्यरत आहेत.
आणि त्यांना कदाचित काम नेमून दिलं असेल, ते करतायत त्यांचं काम, एफिशियंटली करतायत. पण अशा प्रकारचं सध्या वातावरण असताना कमलेश सुतार लोकशाही चॅनलमध्ये कदाचित मला माहीत नाही गैरसोयीचे वाटत असतील, मिसफिट वाटत असतील, पण मी सांगतो की त्याच्यामुळे चॅनलचं नुकसान आहे. त्यांना ते इंग्रजीमध्ये होते, हिंदी उत्तम आहे त्यांचं, मराठी उत्तम आहे त्यांचं, त्यांना कुठेही चांगल्या प्रकारची नोकरी मिळेल, संधी मिळेल. स्काय इज द लिमिट फॉर यू. किंवा त्यांच्यासारख्या उत्तम पत्रकाराला अनेक संधी मिळू शकेल, अनेक प्रकार. त्यांचं नुकसान नाही आहे, त्या चॅनेलचं आणि चॅनेलच्या प्रेक्षकांचं नुकसान आहे. मला माहीत नाही की अचानक योगायोगाने कमलेश सुतार लोकशाही चॅनेलमधनं बाजूला का झाले. काय योगायोग आहे बघायला पाहिजे. तुम्ही विचार करा काय योगायोग असू शकेल, काय कारणं असू शकतील. पण मी एकूण मीडियामध्ये महाशक्तीचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे हेच मला सांगतो. जो कमलेशसारखा माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळे कार्यक्रम संपूर्ण दिवसभर आपल्या चॅनलवरती करतो, नवीन प्रयोग आहे. असे प्रयोग करायला पाहिजेत. शोषित वंचितांचा आवाज, गोरगरिबांचा आवाज चॅनेलमधनं ऐकू यावा, लोकांपर्यंत पोचावा, त्यांच्यावरचा अन्याय, यासाठी प्रयत्नशील असलेला कमलेशसारखा माणूस लोकशाही चॅनलमधनं बाजूला व्हावा याचं मला वाईट वाटलं, नक्कीच वाईट वाटलं. मी ठरवलं की आज बघा हा गंमत, कमलेश सुतार त्यामध्ये कमळ आहे, कमळ आहे कमळ. आणि आज एका कमळाने म्हणजे महाशक्तीने दुसऱ्या कमळावरती अन्याय केला का मला माहिती नाही. योगायोगही असेल कदाचित, माहीत नाही. पण कमलेश ज्यांनी परफॉर्मन्स चांगला दिला, आता चांगल्या परफॉर्मन्सची कुठे शिक्षा मिळत असेल कोणालाही तर मला माहिती नाही बाबा, हे नवीन काही तंत्र आले का, नवीन काही धोरण आहे का. माझ्या मते की आयदर यू परफॉर्म ऑफ पेरिश असं म्हणतात की चांगला परफॉर्मन्स असेल तर त्याला चांगलं प्रोत्साहन मिळतं, आर्थिक प्रोत्साहन मिळतं, आणखीन वरचं पद मिळतं. पण आता काही वेगळं मीडियात होतं आहे तर मला माहीत नाही, होत असेल बघूया आता काय होतं ते. पण या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे ते असं की मोदी सरकारच्या काळामध्ये मी गेल्या 10 वर्षामध्ये भारताचा प्रेस फ्रीडम जो इंडेक्स असतो म्हणजे संपूर्ण जगामधल्या देशांमध्ये जो 140वा नंबर होता तो 161वा गेल्या वर्षी झालेला आहे. 9 वर्षामध्ये एवढी घसरण झालेली आहे की आपल्याकडे मीडिया माध्यम स्वातंत्र्याचा संकोच कसा झाला याचा हा पुरावा आहे. आता मी तुम्हाला एक एक गोष्टी थोडक्यात सांगतो की बघा आज जे मोठे पत्रकार दिसत आहेत तुम्हाला, म्हणजे आता राजदीप सरदेसाई हे आहेत, पण राजदीप म्हणजे इंडिया टुडेमध्ये सल्लागार संपादक आहेत, पण सगळ्या गोष्टी ते तिथे ठरवू शकत नाहीत, ते सल्लागार आहेत. त्या इंडिया टुडेच्या कन्क्लेव्हमध्ये असेल, पंतप्रधानांना बोलवण्यात आलं, खास त्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि त्यांनी संपूर्ण ऑडियन्सला संबोधित केलं. प्रश्न मात्र कोणी विचारायचं नाही त्यांना, प्रश्नांना ते उत्तर देतच नाही. परमेश्वराने काहीतरी बोल ऐकवावेत आपल्याला आणि आपण चाटून बघावं. तसं मोदी जे काही सांगतायत संपूर्ण संमोहित अवस्थेमध्ये इंडिया टुडेच्या त्या कार्यक्रमामध्ये मोदी काय बोलतायत की मी 2027मध्ये काय करणार, 30मध्ये काय करणार, 47मध्ये काय करणार, भारतामध्ये सोन्याचा धूर कसा येईल, हे सगळे उद्योगपती, एक्झिक्युटिव्ह लोक, मीडियाचे इंडिया टुडे ग्रुपचे लोक, अन्य जे VIPs होते, कॉन्सुलेटचे लोक, हे सगळे मंत्रमुग्ध होऊन बघत होते. इंडिया टुडेसारखा जो मुख्य धारेतला चॅनल आहे त्याची सुद्धा कशा प्रकारे सरकार मोदी पर्वामध्ये पूर्णपणे एक सरकारचा माउथपीस बनण्याकडे वाटचाल सुरू झाली. पूर्ण नाही, जोपर्यंत राजदीप सारखे पत्रकार तिथे आहेत तोपर्यंत, किंवा इथे आपण मुंबईत बघितलं तर साहिल दोशींसारखे पत्रकार जे त्या सगळ्या मर्यादित चौकटीत सुद्धा आपला आवाज जो आहे, लोकांचा आवाज
तो लोकांचा आवाज हा माध्यमांच्या माध्यमातून सरकार दरबार पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. ते दबावाला बळी पडत नाही, पण त्यांना त्या मर्यादित चौकटीत काम करावं लागतं. त्यांची ही मजबुरी सुद्धा आपण समजून घेतली पाहिजे. कारण जर तुम्ही जास्त एका मर्यादेपलीकडे आवाज केला तर तुम्हाला बाजूला केलं जातं, हे आपण लक्षात घ्या. आता दुसरी गोष्ट अशी की फेक डिसूजा म्हणून तुम्हाला एक अतिशय लोकप्रिय सरकारला किंवा व्यवस्थेला प्रश्न विचारणारी जी संपादिका आणि अँकर त्यांच्या मुख्य कार्यक्रमाची होती फेक डिसूजा, ती मिरर नावमध्ये होती. तिलाही बाजूला करण्यात आलं. केव्हाच बाजूला करणं ही काही नवीन गोष्ट नाही आहे. तुम्हाला माहिती असेल की CNN ग्रुप म्हणजे IBN नेटवर्क हा जो ग्रुप, नेटवर्क 18 हा ग्रुप, त्या ग्रुपमध्ये म्हणजे राजदीप सरदेसाई हे हा सगळा चॅनेल लॉन्च करण्यामध्ये ते महत्त्वाचा एक भाग होते. राजदीप सरदेसाई जे NDTVमधून आले होते आणि राजदीप सरदेसाई, सागरिका घोष, निखिल वागळे ही सगळी टीम जी होती तेव्हाची, ज्यांनी IBN लोकमत हा मराठी चॅनेल असेल, मग हिंदी चॅनेल असेल, रवी आंबेकर वगैरे लोक होते त्याच्यात, किंवा इंग्लिश चॅनेलमध्ये राजदीप सरदेसाई होते. हे सगळे मुकेश अंबानींनी चॅनेल विकत घेतल्यानंतर हे बाजूला फेकले गेले. ते नको होते, अंबानींना नको होते. आता ते झालं. त्याच्यानंतर जर बघितलं तुम्ही तर अंबानींना एक मोठाच्या मोठा ऑडियन्स त्यांच्या हातात आला. जे अंबानी रिफायनरीपासून ते कम्युनिकेशन इंडस्ट्रीपर्यंत, IT इंडस्ट्रीपर्यंत, टेलिकम्युनिकेशन, जिओ, मोबाईल इंडस्ट्रीमध्ये सगळ्या ठिकाणी ते आहेत. त्यांच्याच हातात माध्यमं आली. सगळ्या जगामध्ये अनेक ठिकाणी असं म्हटलं जातं की मोनोपॉली असता कामा नये, किंवा जे कॉर्पोरेट ग्रुप त्यांची जर मोनोपॉली याच्यामध्ये असेल तर लोकांचा, गोरगरिबांचा, सर्वसामान्य माणसाचा आवाज प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जो बुलंद होऊ शकणार नाही. कारण ती मोनोपॉली असते. म्हणजे अंबानी किंवा अदानी त्यांच्या आता अदानींकडे NDTV आलेले, जो NDTV रवीश कुमार बाजूला तिथनं, श्रीनिवासन जैन नाही तिथे, आता निधी राजदान नाही आहेत, बरखा दत्त अगोदरच गेल्या. NDTV जो अत्यंत उत्कृष्ट प्रणय रॉय जे मालक होते त्याचे, त्यांनाच बाजूला केलं त्यांनी, आणि अदानींनी विकत घेतला आणि त्याचं भजं केलं. अक्षरशः वाट लावली त्या चॅनलची पूर्ण, NDTVची पूर्ण, त्याच्या 12 वाजवले, पूर्णपणे सरकारचा माउथपीस बनला रवीश कुमार. आज रवीश कुमार बाजूला होऊन त्यांनी स्वतःचा जेव्हा YouTube चॅनल लॉन्च झालं तेव्हा 10-10 लाख, 11-11 लाख त्याला ऑडियन्स आहे त्याचा. पुण्यप्रसन्न वाजपेयी, त्यांना सांगण्यात आलं की मोदींच्याबद्दल तुम्हाला काय, मी मोदींच्याबद्दल काहीही प्रश्न उपस्थित करायचं नाही. ते संपादक होते. त्या ठिकाणून म्हणजे ABPमधनं काही गोष्टी आवडल्याने सरकारला त्यांना बाजूला केलं गेलं. आज त्यांचा चॅनेल प्रचंड लोकप्रिय आहे. किंवा अभिसार शर्मा, त्यांचा YouTube चॅनल प्रचंड लोकप्रिय आहे. ते अतिशय लोकप्रिय अँकर होते, संपादक होते, त्यांना बाजूला केलं गेलं. किती उदाहरणं सांगायची. अलीकडे प्रशांत कदम, ABP माझामधले दिल्लीचे कॉरेस्पॉन्डंट, त्यांनी स्वतःचा चॅनल शेवटी लॉन्च केला. काहीतरी कारण असेल ना प्रशांत कदम यांनी सोडण्यामध्ये. जेव्हा एखादा चॅनेल हा पूर्णपणे सरकारची बाजू, जवळजवळ पूर्णपणे म्हणत आहे, बहुसंख्य प्रमाणामध्ये सरकारला प्रश्न विचारत नाही, आणि मग जी माणसं काहीतरी त्या चौकटीत सुद्धा निर्भयपणे काम करत आहेत किंवा काही खरी पत्रकारिता करतात त्यांना बाजूला करणं असेल. त्यामुळे ही सगळी सोहित मिश्रांनी स्वतःचा चॅनेल सुरू केला आणि तो चांगला लोकप्रिय आहे, अतिशय लोकप्रिय सोहित मिश्रा. त्याला तिथे सांगण्यात आलं NDTVमध्ये, जो ब्युरोमध्ये काम करतो, मुंबईच्या ब्युरो चीफ होता म्हणून, त्याला सांगण्यात आलं की राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणजे गोंधळ घाल, म्हणजे असे प्रश्न उलटे सुलटे काहीतरी विचारायचे आणि तिथे मेन एम काय की तिथे गोंधळ घालायचा. त्यांनी नकार दिला त्याला, असले काही धंदे मी करणार नाही म्हणून सांगितलं. आणि आज त्याचा चॅनेल लोकप्रिय. संकेत उपाध्याय जो आहे, त्या संकेत उपाध्यायांनी सुद्धा म्हणजे जो चांगला अँकर NDTVमध्ये, NDTV इंडिया
आणि NDTV 24/7 इंग्लिश हिंदी दोन्ही उत्तम रिपोर्टिंग करणं, अँकरिंग करणं, हे संकेत उपाध्याय आणि दुसरा सौरभ शुक्ला ज्यांनी शेतकऱ्यांचं आंदोलन अतिशय उत्कृष्टपणे रिपोर्टिंग करणं, तो त्या दोघांनी म्हणून रेड माईक नावाचा चॅनल चालू केला आहे. तो लोकप्रिय चॅनल तुम्हाला माहिती आहे. आणि आता कितीतरी लोकांनी स्वतंत्र चॅनल चालू केलेले आहेत आणि त्यांचं काहीही नुकसान. बरखादतने अगोदर चालू केलं होतं तिचं चॅनल. आता हे वेगवेगळे चॅनल सुरू केले हे त्यांनी. आणि शिवाय सोशल मीडिया आज खूप प्रभावी आहे. त्यामुळे वर्तमानपत्र वाचणं, मुख्य चॅनल, टेलिव्हिजन चॅनल ऑन करणं, त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला या अल्टरनेटिव्ह मीडियामध्ये खूप चांगली माहिती, चांगले व्ह्यू पॉईंट्स मिळतात, पर्स्पेक्टिव्ह मिळतो. पण तरी देखील टी व्हीचं महत्त्व पूर्णपणे लयाला गेले नाही आज. आणि त्या टेलिव्हिजनमध्ये आज किंवा त्या वर्तमानपत्रामध्ये आज पूर्णपणे सरकारच्या बाजूने जे लिहितात, बोलतात, त्यांचंच वर्चस्व तुम्हाला दिसतं. एक तुम्हाला सांगतो की या सरकारने स्वाती चतुर्वेदींनी जे पुस्तक लिहिलं आहे, तुम्हाला माहिती आहे, आय एम अ टोल म्हणून, इनसाइड द सिक्रेट वर्ल्ड ऑफ BJP's डिजिटल आर्मी. तिने असं लिहिलं आहे. त्यामुळे त्या पुस्तकात सगळा तपशील लिहिलाच आहे की टोलच कसे मागे लावले जातात. माझ्या मागे तर लागलेले असतात, अनेकांच्या मागे लागलेले असतात. तिने एका वर्तमानपत्रात लेख लिहिला आणि तिने त्यात माहिती दिली की दिल्लीमध्ये अशोक रोडवरच्या कार्यालयामध्ये भाजपच्या तिथे एक सेंट्रल सेल आहे आणि तिथे प्रत्येक टोलचा म्हणजे एक कॉन्टॅक्ट पॉईंट आहे. म्हणजे त्या टोलनी काय करायचं, त्यांना जबाबदारी देण्याचं काम तिकडनं केलं जातं. एक मोठं दालनच आहे तिथे. नंतर रोज व्हॉट्सअपवरती मेसेजेस पाठवले जातात. म्हणजे हे जे टोलर्स असतात किंवा जे या महाशक्तीचे जे स्वयंसेवक आहेत, आज कुठला मुद्दा घ्यायचा आणि कोणाच्या मागे हातून लागायचं, कुठल्या अफवा पसरवायच्या, हे सगळं चालू असतं. पुण्यप्रसन्न वाजपेयीने लेख लिहिला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की भाजपच्या ऑफिसमध्ये कसे 200 TV लावलेले असतात आणि पंतप्रधानांच्या विरोधात काही बोलायचं नाही, काही लिहायचं नाही, काही सांगायचं नाही. एवढंच नव्हे तर काय नेमका अजेंडा आहे, आज PM ला कशा पद्धतीने कव्हर करायचं याच्या सूचना त्या ठिकाणी 200 TV लावलेले एका ठिकाणी आणि त्या सूचना त्या चॅनलच्या एडिटर्सना दिल्या जातात. आता तुम्हाला सांगतो की वर्तमानपत्र असतील, वेबसाईट्स असतील किंवा चॅनल्स असतील, त्या ठिकाणी कुठली बातमी दाखवायची किंवा उल्लेखच करायचा हेही सांगितलं जातं. कोणाला टार्गेट करायचं हे सांगितलं जातं. कुठलं नॅरेटिव्ह सेट करायचं, कुठला प्रचार सुरू करायचा तुम्हाला. की समजा असं आहे की शिवसेना, उद्धव ठाकरे गट, मग तो भ्रष्टच आहे किंवा ते महावसुली सरकार त्यांनी चालवलं, महावसुली ओस हे हॅमर करायचं आणि जे हॅमर करतील तेच दाखवायचं. दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला सांगतो की आज राज ठाकरे, अजितदादा पवार असेल की कोणी असेल, यांच्या मुलाखती कोण घेतं तर अवधूत गुप्ते घेणार. किंवा मोदी मुलाखती देतच नाहीत, त्यांनी मुलाखत कोणाला दिली, अक्षय कुमारला दिली. किंवा आपला गिरीश कुलकर्णी, त्यांनी अजितदादांची मुलाखत घेतली. गिरीश कुलकर्णी हा नट म्हणून चांगला आहे. किंवा नाना पाटेकरांनी शिंदे आणि फडणवीसांची मुलाखत घ्यायची. म्हणजे पत्रकार ज्यांनी अडचणीचे प्रश्न विचारणारे, कमलेश सुतारांसारखे पत्रकार असे सतत, त्यांना मुलाखती द्यायच्याच नाही. त्या एखाद्या नटाला द्यायच्या मुलाखती. मग तो काहीतरी विचारेल प्रश्न. आता नारायण राणेंची त्या अवधूत गुप्तेने घेतलेल्या मुलाखतीत नारायण राणेंनी आपल्या राजकारणाची सुरुवातच कशी दमदाट्या करून किंवा एक हेराफेरी करून मी निवडणूक कशी जिंकली हे गौरवाने सांगत असताना हे सगळे हसत होते अवधूत गुप्ते आणि सगळे प्रेक्षक, वा वा काय छान चालले म्हणून. अरे लोकशाहीचा पूर्ण तुम्ही कचरा करताय, त्यांना विचारायला पाहिजे प्रश्न. मग तुम्ही जे सुरुवात अशापासून तुमची सुरुवात झाली, मग पुढे तुम्ही काय काय प्रताप केले आणि का केले ते तुम्ही हे विचारायला पाहिजे होतं त्यांना. पण विचारलं जात नाही. राज ठाकरे असो, नारायण राणे असो, काही जे नेते आहेत त्यांना लोक विचकतात, काही बोलतच नाहीत. किंवा त्यांच्या बातम्या अशा रंगवून सांगतात की त्यांचं संपूर्ण गौरवी करणाऱ्या बातम्या असतात.
आणि जे आज विरोधी पक्षामध्ये आहेत त्यांच्याबद्दलच्या बातम्या देताना त्या काळ्या रंगात बातम्या दिल्या जातात. हे सगळं आहे ते लोकशाहीला घातक. सत्ताधाऱ्यांना सवाल विचारणं, प्रश्न विचारणं, लोकांच्या बाजूने मुद्दे उपस्थित करणं, पाठपुरावा करणं त्यांचं, हे पत्रकाराचं काम आहे. पत्रकार हा नेहमीच सत्तेच्या विरोधात असतो, पण आज याचं भान राहिलं आहे असं दिसत नाही. आणि त्यामुळे पुण्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून एका पत्रकारावर म्हणजे विश्वंभर चौधरी, असीम सरोदे यांच्यावरती तो हल्ला झालाच, पण निखिल वगैरे हे पत्रकार त्यांच्यावरती तिथे हल्ला झाला. आणि हा हल्ला या देशातल्या महाशक्तीच्या कार्यकर्त्यांनी केला आणि याचं समर्थन पुन्हा काही भाजपच्या लोकांनी केलं. म्हणजे हे किती खालच्या पातळीला गेले ते बघा. मी तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो की बॉबी घोष नावाचे हिंदुस्तान टाइम्सचे संपादक होते. त्यांनी काय केलं होतं की हेट क्राईम्स जे असतात, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की गोहत्या केली असा संशय घेऊन किंवा अमुक धर्माचा आहे म्हणून त्याला ठार मारणं, त्याचा छळ करणं, हे जे हेट क्राईम्स आहेत त्याची रोज माहिती द्यायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांना तिकडनं जावं लागलं. हिंदुस्तान टाइम्स हा मोठा वर्तमानपत्र आहे. रिपब्लिकन सारख्या चॅनेलला म्हणजे टाइम्स नाव म्हणजे राजीव चंद्रशेखर जे आज मंत्री आहेत आणि ते त्याचे मालक आहेत रिपब्लिक चॅनेलचे, अर्णब गोस्वामीचे एक मालक ते आहेत. त्यांना पटकन लायसन्स मिळाला, परंतु जे ब्लूमबर्ग आणि क्विंट या दोघांना मिळून राघव बहल आणि यांनी ब्लूमबर्गच्या मदतीने जो चॅनल त्यांना चालू करायचा होता त्याला परवानगी मिळाली नाही. हे आपण लक्षात घ्या. म्हणजे हे सगळे अधिकार सरकारने स्वतःच्या ताब्यात ठेवलेले आहेत. मुद्दा असा आहे की आज महाशक्ती किंवा भारतीय जनता पक्षाने लोकशाहीचा मुर्दा पाडायचा आहे असं ठरवलेले आहे. ही अघोषित आणीबाणी आहे. आणि अशा वेळी जे रवीश कुमारपासून ते पुण्यपासूनपर्यंत पत्रकार एकामागोमाग एक मुख्य धारेतनं बाहेर पडत आहेत. आणि आता लोकशाही टिकवण्यासाठी लोकशाही चॅनेलच्या माध्यमातून जे प्रयत्न करत होते ते कमलेश सुतार यांना सुद्धा त्या चॅनेलमधनं जावं लागले की मला माहिती नाही, पण ते स्वतः बाहेर पडलेत हे मला माहिती नाही. पण ते आज त्या चॅनेलमध्ये संपादक नाही आहेत, ते नाही आहेत तिथे आज. ही अतिशय वाईट गोष्ट आहे. ही कोणाच्याही मनाला वेदना देणारी गोष्ट आहे. आज कमलेश सुतार यांच्यासारख्या ज्यांना अशा दबाव, मला माहीत नाही कमलेश सुतारांना दबावातनं बाहेर पडलं का कशामुळे, पण आज या बदलत्या वातावरणात ज्या पत्रकारांना काम करणं अशक्य केलं जातं ज्यांना, आणि जे तरीसुद्धा नोकरी करावी लागते पोटापाण्यासाठी, पण ज्यांना काम करणं अशक्य करून जावं लागतं, ज्यांना सरकारच्या दबावामुळे जावं लागतं, अशा पत्रकारांच्या मागे पत्रकार संघटनांनी केवळ आम्ही तुमच्या मागे म्हणून नाही, त्यांच्यासाठी म्हणून काहीतरी ठोसपणे केलं पाहिजे की या गोष्टी पुढे घडता कामा नये. काही झालं तरी पत्रकारांच्या संघटनांनी पत्रकारांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे, त्यांच्या बाजूने आवाज उठवला पाहिजे. पण आज पत्रकारांच्या प्रमाणेच पत्रकार संघटनांचं सुद्धा पूर्वीचं स्थान राहिलेलं नाही. सगळंच बदलतं आहे. या बदलत्या वातावरणामध्ये सुद्धा आपण लोकशाहीची लढाई चालू ठेवली पाहिजे. निराश न होता जी काही जागा मिळेल त्यात ती लढाई चालू ठेवली पाहिजे. कमलेश सुतार यांना मी शुभेच्छा देताना त्यानिमित्ताने हे काही मुद्दे मांडले. तुम्हाला हे कसे वाटले ते सांगा तुम्ही. आणि हेमंत देसाई ऑफिशियल हा चॅनल सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा. नमस्कार, धन्यवाद.